आज दोन मुद्द्यांच्या निमित्तानं मी पत्रकार परिषद घेतोय. इथं उपस्थित असणारे सुनील तटकरे साहेबांना आपण सर्व मान्यवर. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बरेच दिवस भिडेवाड्याच्या संदर्भामध्ये जो सावित्रीबाई फुल्यांनी खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये मुलींना शिक्षणाच्या करता काम सुरू केलेलं होतं आणि तो भिडेवाडा त्याचं एक चांगल्या प्रकारचं स्मारक व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न गेले अनेक वर्ष भुजबळ साहेब करत होते. मी पण अनेकदा पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री असताना मी माझ्या परीनं प्रयत्न केला, पालकमंत्री नसतानाही प्रयत्न केला. परंतु तिथं आता काही दुकानं आहेत, काही इतर जणांचे व्यवसाय आहेत. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना विनंती केली की आपण ह्याच्यातनं मार्ग काढू. हे अशा प्रकारची जी काही स्मारक असतात त्याला एक आगळं वेगळं महत्व असतं आणि त्याच्यात तुमचं आम्हाला नुकसान करायचं नाही, तुम्हाला पण योग्य पद्धतीचा मोबदला देण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. परंतु काहींना पटलं नाही, काहींना पटलं, परंतु काही जण म्हणाले आम्हाला हे मान्य नाही, आमचं आहे तिथंच व्यवसाय आम्हाला सुरू ठेवायचे. आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर काल नवरात्राच्या दिवशीच मुंबई उच्च न्यायालयाने तो ऐतिहासिक निकाल दिला आणि खऱ्या अर्थानं महिला शक्तीचा जागर घुमला असं म्हटलं तर काही चुकीचं ठरेल असं मला वाटत नाही. कारण हे सगळ्यामध्ये आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेण्याचं कारण म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची मुलींची पहिली शाळा पुण्यातील भिडेवाडा इथं त्यांनी सुरू केली आणि त्याच वेळेस त्या जागेचे मालक तात्याराव भिडे हे होते आणि त्यांच्या नावावरूनच त्या शाळेला भिडे नाव पडलं आणि भिडेवाडा अशा पद्धतीनं नाव पडलं. आणि पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेमध्ये देखील हे राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याचा ठराव 2008च्या स्थायी समितीच्या मीटिंगमध्ये मांडण्यात आला आणि या जागेचं भूसंपादन करण्याच्या करता पण मान्यता देण्यात आली. आणि त्याच्यानंतर गाळेधारकांनी मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतली आणि हायकोर्टाने 2015ला आणि 2018ला राज्य सरकारला पण आपली भूमिका मांडण्याच्या करता सांगितलं. राज्य सरकारनी पण वेळोवेळी जरी सरकार वेगवेगळी असली, बदलली गेलेली असली तरी भूमिका मात्र प्रत्येक सरकारने हीच ठेवली की ती जागा मिळाली पाहिजे आणि तिथं राष्ट्रीय दर्जाचं स्मारक झालं पाहिजे. आणि या याचिकेवर साल 2020 मध्ये शेवटची सुनावणी झाली आणि त्याच्यामध्ये देखील मला खूपदा भुजबळ साहेबांचा विशेष उल्लेख करावा असा वाटतो की त्यांनी इतका आग्रह, म्हणजे इतके ते आग्रही असायचे की अजित हे झालं पाहिजे, आपण सगळेजण तिथं असताना का होत नाही, कशात आपण कमी, कुठं मांडायला आपण कमी पडतो. आणि त्याच्यामध्ये त्यांनी पण तो वाद त्यांच्या स्तरावर पण मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु नोव्हेंबर 2021 मध्ये त्या वाड्यातील दुकानदार आणि रहिवासी यांच्यासोबत मी पण बैठक घेतली होती. भुजबळ साहेब पण त्या बैठकीला होते, परंतु दुर्दैवाने यश मिळालं नाही. आणि पुण्यातील भिडेवाड्याच्या संदर्भात स्थानिक जे पोटभाडेकरूंनी पुणे मनपा आणि राज्य सरकारच्या विरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आणि भिडेवाडा हे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं स्मारक करण्याचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे. हे एक चांगली बाब आहे. मी पुन्हा पुण्याला गेल्यावर पण यांना बोलणार आहे किंवा आता हायकोर्टाचा निकाल आपण सगळेजण मान्य करूया. तुमच्या इतर काही गोष्टी असतील तर त्या चर्चेतनं आपल्याला सोडवता येतील आणि कसं ते स्मारक लवकरात लवकर प्रत्येकाचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होईल अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही लोक करणार आहोत. हे मला प्रकर्षाने आपल्याला सगळ्यांना सांगायचं होतं. दुसरं, पत्रकार मित्रांनो, एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात आणून द्यायची. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मी माझं काम भले आणि मी भला, मी जास्त काही कोणाच्या कॉमेंट्स कुणी केल्या तर त्याला उत्तरं वगैरे देत बसत नाही. ज्याचं त्याला लागला आपलं आपलं काम भले असं करून मी माझा पुढे जात असतो. परंतु गेले 3-4 दिवस माझ्याबद्दल सातत्याने इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आणि काही बाबतीमध्ये प्रिंट मीडियामध्ये पण बातम्या आल्या
मी त्या बातमीला जास्त महत्त्व दिलं नाही, कारण तुम्ही सगळे पत्रकार मित्र आहात. तुम्ही जर बारकाईने बघितलं तर तसा त्या बातमीशी माझा अर्थार्थी दुरान्वय देखील संबंध नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अनेक वर्ष पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री मी फक्त 99 ते 2004 साली नव्हतो. त्याच्यानंतर ज्या ज्या सरकारमध्ये काम केलं त्यांनी मला पुण्याचा पालकमंत्री ठेवलं. अपवाद फक्त मी सरकारमध्ये नव्हतो तो काळ होता. आणि त्याच्यामुळं नेहमीच माझी कामाची पद्धत असते की ज्या जिल्ह्याची जबाबदारी आपल्यावर असेल त्या जिल्ह्याचे विकासाचे प्रश्न मार्गी लागावेत. त्याच्यामध्ये ॲज अ गार्डियन मिनिस्टर या नात्याने ज्या काही आढावा बैठका घ्यायच्या असतात, मी आत्ता पण उपमुख्यमंत्री 100 दिवस झाले होऊन गेलो, त्याही वेळेस तुम्ही बघताय की माझ्याकडे अनेकदा अनेक बैठका चाललेल्या असतात, अनेक मिटिंग, अनेक आढावा आम्ही घेत असतो. आणि त्या कामाला कशी गती देता येईल, काही प्रॉब्लेम असतील तर सॉल्व्ह कसे करता येतील, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असतो. थोडंसं सुरुवातीला पत्रकार मित्रांनी बातम्या पण दिल्या, अजित पवार वित्त आणि नियोजन खात्याचा मंत्री आहे, ह्या खात्याचे आढावा घेतो, त्या खात्याचा आढावा घेतो. वास्तविक आढावा घेतला म्हणजे काही जो त्या खात्याचा मंत्री असतो त्याचं काही काढून घेतलं अशातला होत नाही. उलट त्या मंत्र्यांना पण कधी कधी एखादी गोष्ट फायनान्समुळे थांबलेली असते, कधी एखादी गोष्ट प्लॅनिंगने काही प्रश्न निर्माण केलेले असतात, कधी एखादी गोष्ट काही आणखीन कुठल्या डिपार्टमेंटचा प्रश्न येतो तिथं थांबलेली असते, कधी एखादी मीटिंग झाल्यावर पाठपुरावा होत नाही म्हटल्यानंतर थोडंसं ते साईडला काम पडतं. असं होऊ नये म्हणून आम्ही ते आढावा घेत असतो. आणि तसं पुण्यामध्ये देखील मी नेहमीच आढावा घेतो. पुण्यातल्या पत्रकार मित्रांना माहिती आहे, पुणेकरांना पण सगळ्यांना माहिती आहे. परंतु आत्ता मधी एका रिटायर IPS ऑफिसरनी एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाच्या बद्दल सातत्याने काही ना काही बातम्या यायला लागल्या आणि पार त्याच्यात अजित पवार आता अडचणी येत, अजित पवारांची आता चौकशी करा, अजित पवारांनी असं केलं, अजित पवारांनी तसं केलं. मी काही केलं नाही. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की त्याच्या संदर्भात मी एक क्लिप बघितली एका चॅनलला. तत्कालीन विभागीय आयुक्त आणि राज्य शासनाचे म्हणजे दिलीप बंड यांनी सविस्तर स्पष्टीकरण केलं. त्याच्यामध्ये सदर प्रकरणातील कागदपत्रांचं मी अवलोकन केलं. ते बघता 2008 साली हे प्रकरण सुरू झालेलं होतं. पत्रकार मित्रांनो, 2008 साली हे प्रकरण ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस आता काही जण हयात पण नाहीयेत, परंतु 2008ला महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने 21 फेब्रुवारीला एक GR काढला आणि त्याच्यामध्ये अशी प्रस्तावना लिहिली, पुणे शहर या परिसरातील वाढते औद्योगिकरण व त्यासाठी लागणारे पोलीस कार्यालय व निवासस्थानाची गरज भागवणी यासाठी पोलीस विभागाकडे उपलब्ध असलेल्या जागेचा कशा प्रकारे उपयोग करता येईल याचा विचार करून त्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करण्यासाठी संबंधितांची समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय या बाबींचा विचार करून पुणे शहर परिसरात पोलीस विभागाकडे उपलब्ध असलेली जागेची पाहणी करून सदर जागेचं पोलीस कार्यालय व निवासस्थानाची गरज भागवण्यासाठी कशा प्रकारे उपयोग करता येईल हे तपासून त्यानुसार प्रस्ताव शासनास सादर करण्याकरता खालील प्रमाणे समितीची गठीत करण्याचा शासन मान्यता देण्यात येत आहे. समितीचं स्थान, त्याच्यात अध्यक्ष विभागीय आयुक्त महसूल पुणे, जिल्हाधिकारी सदस्य पुणे, पोलीस आयुक्त पुणे सदस्य पुणे, PMC कमिशनर सदस्य, अप्पर पोलीस आयुक्त प्रशासन सदस्य सचिव, मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे. उपरोक्त समितीनं आपला अहवाल व प्रस्ताव 3 महिन्यात शासनास सादर करावा. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार गृह विभागाच्या कार्यसन अधिकाऱ्याचं सहीचं ही 6 जणांची समिती नेमली, त्याचं हे पत्र.
हे आहे 21 फेब्रुवारी 2008चं. ते पत्र झाल्यानंतर त्याच्या संदर्भात ती कमिटी बसली असेल, काय झालं असेल मला त्याच्यामध्ये माहित नाही, कारण ती डिपार्टमेंटच वेगळं असल्यामुळे माझा तसा अर्थार्थी काही त्याच्याशी संबंध नव्हता. परंतु त्या संदर्भामध्ये पुढे हे पत्र होतं 21 फेब्रुवारीला आणि त्यांना ते द्यायला सांगितलेलं होतं. त्याच्या संदर्भात समितीनं अनेकदा बसले, समिती गठन झाली. 21/2/2008ला जे मी आता सांगितलं, शासनाने गठीत केलेल्या समितीचा अहवाल शासनाला प्राप्त झाला 5/8/2008ला, म्हणजे 6 महिन्यांनी. सदर अहवालावर शासन स्तरावर निर्णय होऊन 28/8/2009 रोजी पत्रानुसार एका कंपनीला निविदा अंतिम करण्यात त्या ठिकाणी आली. त्याच्या आधी म्हणजे आता 28/8ला ज्यावेळेस नाही 5/8ला हे आलं, म्हणजे अहवाल आला. अहवाल आल्यानंतर त्याच्यामध्ये एक अशी पण तत्कालीन त्यावेळेसचे गृहमंत्री यांच्या दालनामध्ये एक बैठक झाली. त्या बैठकीत पुणे शहर परिसरात पोलीस विभागाचे कार्यालय निवासस्थानाची गरज भागावी यासाठी पोलीस यंत्रणेकडे असलेल्या जागेचा उपयोग करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याबाबत माननीय मंत्री गृह यांच्या उपस्थितीत त्यांच्या मंत्रालयीन दालनात 16/1/2009 रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त. बैठकीस खालील अधिकारी आज उपस्थित होते: स्वतः गृहमंत्री, नंतर श्रीमती चित्कला झुकसी, अप्पर मुख्य सचिव गृह, नितीन करील, त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव, A.N. रॉय, पोलीस महासंचालक महाराष्ट्र शासन त्यावेळेसचे, उपसचिव गृह विभाग M.ध. कांबळे. आणि मग वेगवेगळी त्यांनी चर्चा त्याच्यामध्ये केली आणि चर्चा केल्यावर त्याच्यातनं येरवडा पोलीस स्टेशन करता निविदा मागून बीओटी तत्वावर एक पथदर्शी प्रकल्प राबवण्याकरता प्रकल्पाचे आर्थिक विश्लेषण मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांच्याकडून तयार करून घेण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्याचे अप्पर मुख्य सचिव गृह यांनी मंत्री महोदयांना सांगितले. याबाबत सर्वकष चर्चा करून सहमतीनं माननीय मंत्री गृह यांनी असा निर्णय घेतला की येरवडा पोलीस स्टेशन परिसराचा विकास बीओटी तत्वावर करण्याचा यापूर्वी शासनाने घेतलेला निर्णय सहमत राहून त्यानुसार सदर प्रकल्प पूर्ण करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी असे सूचित केले आणि उपस्थितांचे आभार मानून बैठक संपली. हे झालं जानेवारीमध्ये. त्याच्यानंतर समितीच्या सर्व सदस्यांच्या सहीची कार्यालयीन टिप्पणी पाहिजे असेल तर ती पण टिप्पणी इथं आहे. ती त्यांनी जे काही कुणाकुणाचं काय मत आहे, विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी अलॉटमेंटच्या संदर्भातलं ते एक पत्र इथं आहे. त्याच्यानंतर कंपनीनं शासनाला 1 कोटी धनाकर्षाने मुदत ठेवीच्या बाबतीतलं पत्र आहे. त्या कंपनीने शासनाला केलेल्या करारनाम्याचं पत्र त्या ठिकाणी आहे. कंपनीबरोबर करारनाम्याची अंमलबजावणी करणं शक्य नाही याबाबत शासनाने पुन्हा पत्र दिलं. मी ह्याच्यामध्ये खोलात गेल्यानंतर बाबा हा निर्णय सगळा झालेला होता आणि मग नंतर काय झालं तर हा निर्णय काही कुणामुळे बदलला गेला नाही. काही जण असं दाखवतात किंवा मी विरोध केला म्हणून काल ज्यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितलं तसं ह्याच्यात दिसत नाही. ह्याच्यामध्ये काय झालं, एक कंपनीच्या संदर्भामध्ये ईडीनं काहीतरी पुढची कारवाई केली, त्याच्यामध्ये ही कंपनी होती असं काहीतरी पुढं आलं आणि त्याच्यामुळं हे सगळं सरकार दरबारीच सगळं रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि आज देखील ती जागा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या ताब्यामध्ये, पोलीस खात्याच्याच ताब्यामध्ये. पत्रकार मित्रांनो, मला तुम्हाला दुसरं एक सांगायचं आहे. आपल्या इथं 36 जिल्हे, 36 जिल्ह्यामध्ये 36 पालकमंत्री असतात. पालकमंत्री आपापल्या पद्धतीनं आढावा घेत असतात, परंतु ज्या त्या खात्याच्या बद्दलच्या जागेचा निर्णय घेत असताना एक तर निर्णय घेण्याचा अधिकार कॅबिनेटला असतो, कॅबिनेट सर्वोच्च असते. दुसरा अधिकार रेव्हेन्यूला असतो. कुठलीही जागा असली तर ती जागा त्या डिपार्टमेंटला डायरेक्ट देता येत नाही, ती रेव्हेन्यूकडं, महसूलकडं
वर्ग करावी लागते आणि मग महसूल ती कुणाला द्यायचं ते त्या ठिकाणी ठरवते. अशा प्रकारच्या आजपर्यंतच्या अनेक घटना, आणि तुम्ही पण पत्रकार मित्रांनाही माहिती असेल की अशा प्रकारे कामाची पद्धत असते. त्याच्यामुळं त्यांनी काय आरोप केला की बाबा माझ्याकडनं काय झालं, मी ज्यावेळेस आढावा घेत होतो त्यावेळेस मला त्या कमिटीनं आणि त्या सगळ्यांनी सांगितलं की याबद्दल सगळा निर्णय झाला, आबांनी निर्णय घेतलाय, गृह विभागाने निर्णय घेतलाय, परंतु त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी होत नाही. ज्यावेळेस एखाद्या कमिटीतले लोक पालकमंत्री म्हणून मला सांगतात त्यावेळेस आम्ही विचारतो कोण काय हे करतं, तर त्यांनी सांगितलं की सीपींनी सांगितलेलं आहे की मी काही ते देणार नाही. म्हणून मी त्यांना एकदा तिथं बोलवलं असेल आणि त्यांना विचारलं असेल, त्यांनी सांगितलं की मला काही द्यायचं नाही. मी म्हटलं द्यायचं नाही तर नका देऊ. मला आपण प्रयत्न केला, त्यांचं त्यांना ऐकायचं नसेल तर मला काही त्याच्यात आग्रह करण्याचं काही कारण नव्हतं. पण पत्रकार मित्रांनो, तुम्हाला दुसरं एक मी सांगतो, मी 91 साली पहिल्यांदा ह्या मंत्रालयामध्ये सुधाकर नाईकांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून कामाची सुरुवात केली आणि त्याच्यानंतर अनेक पदांवर मला कामाची संधी मिळाली. अनेक मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मला काम करता आलं, अनेक सहकाऱ्यांच्या बरोबर मला काम करता आलं. मी कधीही सरकारचं नुकसान होईल अशा प्रकारचा निर्णय घेत नाही. एखादा निर्णय माझ्या लक्षात आला किंवा हे काही बरोबर नाही तर मी स्वतः सरळ सांगून टाकतो की हा निर्णय माझ्याकडनं काही होणार नाही, कुणी त्याच्याबद्दल माझ्याकडे पाठपुरावा करू नका. दुसरी गोष्ट, मी आजपर्यंत सुरुवातीपासून जवळपास आज 32 वर्ष झाली अधिकाऱ्यांशी, IAS ऑफिसर असू द्यात, IPS ऑफिसर असू द्यात, वरिष्ठ अधिकारी, कलेक्टर, CEO, विभागीय आयुक्त, कुठलाही अधिकारी असू द्यात, या सगळ्यांशी मी व्यवस्थितपणे बोलत असतो. माझा स्वभाव जरी कडक असला तरी देखील एखादी गोष्ट माझ्याकडे आता अनेक वर्ष सेल टॅक्स डिपार्टमेंट होतं, नंतर त्याचा LBT झालं, त्याचंच नंतर व्हॅट झालं, नंतर त्याचंच GST झालं, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही त्याही सगळ्या आयुक्तांना विचारा की अजित पवारकर डिपार्टमेंट असताना बदल्यांचा अधिकार पण पत्रकार मित्रांनो माझा सगळा आयुक्तांना असतो. मी अजिबात हस्तक्षेप करत नाही. मी त्यांना सांगतो की मला माझं म्हणण्यापेक्षा आपल्या सरकारचं उत्पन्न वाढवून द्या. तुम्हाला जे पोस्टिंग जिथं कुणाला करायचं तिथं करा. माझ्याकडे लोकप्रतिनिधी आले तरी मी सांगतो GST हे सगळ्यात जास्त उत्पन्न देणारं, टॅक्स देणारं डिपार्टमेंट आहे. तिथं तुम्ही कुणी अमका अधिकारी इथं ठेवा, तमका अधिकारी तिथं ठेवा सांगू नका, कारण तसा आमदारांचा आणि GST डिपार्टमेंटचा अर्थार्थी संबंध येत नाही. आणि त्याच्यामुळं कधी अधिकाऱ्यांनी मला सांगितलं, अनेक अधिकारी आत्ता तर बरेचसे रिटायर पण झाले, चीफ सेक्रेटरी असतील किंवा इतर कुणी पण असतील, त्यांनी जर लक्षात आणून दिलं की अजित पवार हे